मराठा नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची भूमिका जी आहे ती जाहीर केलेली आहे। 29 ऑगस्टला जे आहे ते आंदोलनाला बसणार आहे। आपली भूमिका जी आहे ते ठाम मांडणार आहे। जिथपर्यंत राज्य सरकार मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आरपारची लढाई असा त्यांनी ठमकावून जे आहे ते राज्य सरकारला सांगितलं। या संपूर्ण संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे सर आहेत। पुन्हा एकदा आंदोलनाची भूमिका जी आहे त्यांनी घेतली आहे, याकडे आपण कसं बघता? नाही बघा, हे बघा, मी जे ऐकलं आणि मी जे वाचलं त्याच्यामध्ये त्यांची पहिली मागणी अशी आहे की 58 लाख ज्या नोंदी सापडल्या त्यांचे प्रमाणपत्र सरकारकडून मिळत नाही आहे, शासनाकडून मिळत नाही आहे, म्हणून ते त्वरित देण्यात यावं। या 58 लाख नोंदींच्या बाबतीमध्ये यापूर्वी मी अनेकदा वक्तव्य केलेलं आहे आणि ठामपणे सांगितलं की ह्या ज्या 58 लाख नोंदी आहेत ह्या काही जरांगे पाटलांचं उपोषण सुरू झाल्यानंतर सापडलेल्या नाही आहे। ह्या 1948 पासून तर आतापर्यंत ज्या ज्या लोकांचे कागदपत्र तपासले त्या नोंदी सापडल्याची नोंद आहे। या 58 लाखामध्ये 38 लाख विदर्भातले आहे, 10 लाख उत्तर महाराष्ट्रातले आहे, बुरवरी जाऊ द्या, आणि ह्या लोकांकडे 3 पिढ्यांपासून प्रमाणपत्र आहे। हे काही आज ना आम्हा सर्वांना मिळालेले आहे, मग 58 लाख आले कुठून? आणि म्हणून आमच्याकडे जेवढे लोक आहे त्या सर्वांकडे प्रमाणपत्र आहे, आणि म्हणून आंदोलन सुरू झाल्यानंतर ज्या नोंदी सापडल्या त्याच्याबद्दल जे प्रमाणपत्र आहे ती आकडेवारी सरकारने घोषित केलेली आहे की ज्यांच्याकडे वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी मराठ्याच्या जातीची नोंद असेल त्यांना ते प्रमाणपत्र निर्गमित होत आहे, त्याच्यामध्ये काही हे नाही आहे। आणि म्हणून आम्ही नेहमी म्हणत असतो की आमच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही। हे बोलताना आधार हाच आहे की ज्यांचे वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा यांच्या शैक्षणिक किंवा महसुली कागदपत्रावर नोंद आहे त्याला प्रमाणपत्र देण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही, तो खरा आहे। परंतु अशा प्रकारची नोंद नसताना जर सरकार कुणब्यांचं प्रमाणपत्र देत असेल आणि त्याला ओबीसीमध्ये घेत असेल त्याला आमचा विरोध आहे, ज्याचा विरोध मी सुरुवातीपासून आजपर्यंत करत आलेलो। ओबीसी याच्यावर जर गदा आली तर आपण काय करणार? कारण की त्यांना पुन्हा एकदा ओबीसी मधली जी आहे ते टोळी हवी आहे, कसं आम्ही कुठल्याही परिस्थितीत ओबीसी देऊ देणार नाही, भूमिका ठाम आहे। बा ज्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे आमचा काही आक्षेप नाही आहे, कारण की त्यांनी आरपारची लढाई या संपूर्ण ह्याच्यात म्हटलं ती कोणती लढाई लढायची तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, मी त्याच्यावरती वक्तव्य करणार नाही। पण आमचं लक्ष सरकारच्या भूमिकेकडे, सरकार काय भूमिका घेते। सरकारने जर आमच्या आरक्षणावर गदा आणण्याचा आजपर्यंत आणलेला नाही आहे, याच्या पुढे आणणार नाही असं माझं ठाम मत आहे। परंतु एखाद्या वेळेस आंदोलकांच्या दडपणशाहीमध्ये येऊन जर आमच्या आरक्षणावरती गदा येत असेल असं ज्या दिवशी आमच्या लक्षात येईल त्या दिवशी मात्र राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नेतृत्वात या महाराष्ट्रातील 60% ओबीसी रस्त्यावरती येऊन आपल्या संविधानिक अधिकाराचं आणि आरक्षणाचं दोन्ही याचं रक्षण करण्याकरता आज सज्ज आहे। 24 तास आम्ही सज्ज असतो। ज्या दिवशी लक्षात येईल 48 तासामध्ये पूर्ण महाराष्ट्रातला ओबीसी रस्त्यावरती दिसेल। त्यांनी ओबीसीला जसा स्वतंत्र मंत्रालयाची घोषणा केली आहे तशाच प्रकारे मराठा जे आहेत त्यांना सुद्धा समाजाला स्वतंत्र मंत्रालयाची सुद्धा त्यांनी घोषणा केली, याच्याकडे कसं बघतो? नाही, तो सरकारचा प्रश्न आहे, त्याला आमचा विरोध करण्याचं काही कारण नाही। कोणतं मंत्रालय स्थापन करायचं, नव्यानं निर्माण करायचा, तो सरकारचा प्रश्न आहे काय। त्याच्यामुळे आम्ही अथक परिश्रमानंतर संघर्षातून आमचं ओबीसी मंत्रालय मिळालं। आमचं ओबीसी मंत्रालय आमच्या विद्यार्थ्यांसाठी, युवकांसाठी चांगलं काम करते आहे। सरकार त्यांच्याकरता स्वतंत्र मंत्रालय दे असेल तर आम्हाला विरोध करण्याचं काही कारण नाही, कारण त्याच्यात आमच्यामधनं काही नाही चाललेलं आहे। आमचं जे आहे ते आहे, म्हणून आम्ही त्याला विरोध करणार नाही। नक्कीच हे होते आपल्यासोबत बबनराव तायवाडे सर। जर ओबीसी समाजाला धक्का लागला तर आम्ही सुद्धा जे आहे ते रस्त्यावर उतरू, अशा प्रकारची भूमिका सुद्धा त्यांनी घेतलेली आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहिते सर, तेजस मोहिते, जय महाराष्ट्र, नागपूर।